मुलांनो असं काय झालं मित्रांनो, मला पुण्यासाठी निघावं लागेल. याच्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावं लागेल मित्रांनो. असं पूर्ण ब्लॉग बघा, माहिती पडेल मी कशाला जातो मित्रांनो पुण्याला. सो मित्रांनो 10-12 दिवस तर नव्हतो मित्रांनो, फक्त 1 हप्ता होतो मित्रांनो. मी आपल्या वर्धेमध्ये, आपल्या गावामध्ये मित्रांनो सगळेजण सोडवायला आले होते. अनन्याताई, अजय सर सगळेजण आले होते सोडवायला. पण थोडं वाईट पण लागत होतं मित्रांनो. का बरं की मित्रांनो एवढ्या लवकर जात आहे म्हणून मित्रांनो. काय करायचं मित्रांनो, जोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत परत येणार नाही मित्रांनो. सो त्यामुळे मग मित्रांनो सगळ्यांना टाटा बाय बाय केलं मित्रांनो. आणि माझी तिकीट काय कन्फर्म नव्हती मित्रांनो. कसं तरी ऍडजस्ट करावा, जावा लागेल मित्रांनो पुणेला. जेवणाची वेळ झाली होती, जेवण केलं मित्रांनो. मग आठवला मित्रांनो जुना दिवस की मी कसा आलो होतो मित्रांनो जनरल डब्यामध्ये मित्रांनो. मग कसं तरी ऍडजस्ट केलं मित्रांनो. मग नेक्स्ट डे उठलो मित्रांनो, ब्रश वगैरे केलं मित्रांनो, काहीतरी खाल्लं मित्रांनो. सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले पोहोचलो मित्रांनो पुणेला. सगळ्यात पहिले तर मित्रांनो बस धुंडली मित्रांनो की बस कुठे लागणार म्हणून. मग बसला वेळ होता मित्रांनो, लिंबू सरबत पेला मित्रांनो, गरीबाला दान केलं मित्रांनो, टिफिन. त्यानंतर काय मित्रांनो तिकीट वगैरे काढले मित्रांनो आणि ऑफिसच्या दिशेला निघालो ना मित्रांनो. ऑफिसला आल्या आल्या माहिती पडलं मित्रांनो की अर्जंटच खरंच काम होतं म्हणून मित्रांनो. मग काय नाही मित्रांनो, मटकी भेळ वगैरे खाल्ली. मग काय मित्रांनो सगळ्यांना टाटा बाय बाय केलं मित्रांनो. ऑफिस पण लॉग आउट झालं होतं मित्रांनो. सो घरी आलो, थोडंसं बरं वाटलं मित्रांनो. ट्रॅव्हलिंग करून तर थकवा पूर्ण गेला. मग आंघोळ करून गाणे वगैरे लावले मित्रांनो. मग काय बिर्याणी खासाठी आलो मित्रांनो. मग घरच्या दिशेला निघालो मित्रांनो. मग छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.